हॅलो नमस्कार. आज मी टिफिनसाठी उकडलेला मका, पिठलं आणि चपात्या बनवत आहे. तर सगळ्यात अगोदर इथे मी हा जो मका आहे तो त्याचे तुकडे करून घेते आणि कुकरला लावून घेऊयात. तर 2-3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित होऊन जातं. तर कुकरला लावलं आहे, पाणी टाकून घ्यायचं आहे, हळद आणि थोडंसं मीठ पण टाकून घेते आणि कुकर होतं आहे तोपर्यंत चपात्या करून घेणार आहे. तर पिठलं पण करायचं आहे आणि टिफिनसाठी चांगला ऑप्शन आहे तसा, पटकन होतं. तर इथे 1 वाटीभर मी बेसन घेतलं आहे, त्यात तेवढंच पाणी टाकूयात आणि मिक्स करूयात. तर इथे तेलामध्ये मी जिरं मोहरी टाकून घेत आहे, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता पण टाकून घेऊयात. त्यानंतर इथे बेसन जो पाणी टाकून मिक्स करून घेतलं होतं त्यामध्ये आता थोडंसं हळद, हिंग आणि मीठ टाकून घेणार आहे. धणे पावडर पण टाकूयात थोडीशी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर कांदा पण तोपर्यंत परतून झालेला आहे छान. यात आता हा बेसनचा घोळ टाकूयात. थोडं अजून पाणी टाकून घेते. तर हे फक्त एका माणसासाठी आहे तर थोडंसंच घेतलं आहे. तर छान वाफवून शिजवून घेतलं आहे आणि आता टिफिन भरायला घेते. तर पटकन होणारी रेसिपी आहे आणि गार झाल्यानंतर पण हे छान वाटतं खायला. तर चपात्या भरून घेतलेल्या आहे टिफिनमध्ये आणि हा जो मका आहे तो पण. तर ह्याला थोडंसं चाट मसाला पण लावलं तरी मस्त लागतं. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.